आणि यानंतर आता राज्यातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये। नाणार प्रकल्पामुळे कोकणात रोजगाराची निर्मिती होईल। नाणारचा प्रकल्प राज्य आणि देशासाठी आवश्यक आहे असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं। कोकणात नाणार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर सुभाष देसाई यांच्या सोबत मी देखील राजीनामा देणार असं वक्तव्य पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलंय। एकटे सुभाष देसाई नाही, मी देखील त्यांच्यासोबत असेल, फक्त सुभाष देसाई नाही आणि उद्धवजी आम्ही काय सांगू बाकीचे मंत्री, पण एकटे सुभाष देसाई नाही, मी कोकणातला आहे ना, मी देखील सांगितलंय, मी पत्रच दिले 2। नाणार प्रकल्पासाठी कुणालाही राजीनामा द्यायची गरज नसून नाणार प्रकल्प सर्वांच्या मतानं होईल। हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। मला असं वाटतं की कोणालाही राजीनामा देण्याची गरज पडणार नाही, प्रश्न संवादातून सुटतात। विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध नाही, मात्र नाणार हा विनाशकारी प्रकल्प असल्यानं त्याला शिवसेनेचा कायम विरोध राहणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलंय। आम्ही सत्तेत आहोत ते मनगटाच्या जोरावर, मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला काहीही नको असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलंय। राज्यातील प्लास्टिक बंदीच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वाकयुद्ध सुरूच आहे। राज ठाकरेंचा पक्ष संपलाय अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे। प्लास्टिक बंदी विरोधात रामदास कदम यांनी राजपुरोहितांवरही हल्लाबोल केलाय। राजपुरोहित गुजराती व्यापाऱ्यांसाठी पुढे आले असा टोला त्यांनी राजपुरोहितांना लगावलाय। भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी माहिती मिळते। राजकारणात सगळेच पर्याय खुले असल्याचं सांगत नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे। पुण्यातील वेधशाळा बंद करण्याच्या निर्णयावर खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे। खानदेशात रखडलेल्या 2 सिंचन प्रकल्पांपैकी एक असलेल्या शेळगाव प्रकल्पाची पाहणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे। दोन्ही प्रकल्प पंतप्रधान कृषी सिंचन आणि बळीराजा योजनेत समाविष्ट करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती महाजन यांनी दिली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचा पुरता बोजवारा उडालाय। गेल्या 3 वर्षात तब्बल 1600 कामांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा अहवाल समोर आलाय। मात्र हा अहवाल सादर होऊन वर्ष उलटत आलं तरीही दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज या ठिकाणी झालेल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। कल्याण ठाणे अप धीम्या मार्गावर तर कुर्ला वाशी अप अँड डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। घाटकोपर विमान दुर्घटनेच्या 53 तासांनंतर दुर्घटनाग्रस्त विमानाचा सांगाडा हटवण्यात आला। खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून क्रेनच्या सहाय्यानं हा सांगाडा काढून विमानतळावर नेण्यात आला। टीव्ही9 केलेल्या ऑपरेशन शिर्डी या स्टिंगची पोलिसांनी दखल घेतलेली आहे। पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी चौकशीचे आदेश दिलेत। टीव्ही9 केलेल्या स्टिंग ऑपरेशनची सुरेश हावरे यांनी दखल घेतली आहे। साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। साईबाबा संस्थानचा निधी बाहेर देण्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केलाय। साईबाबा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुविधांची वानवा असताना वैद्यकीय कॉलेजला 71 कोटी दिल्यानं ग्रामस्थ संतप्त झालेत। साई मंदिरापासून रुग्णालयापर्यंत ग्रामस्थांनी मोर्चा काढला। मोर्चात व्हीलचेअरवर बसलेले प्रतिकात्मक रुग्णही सहभागी झाले। संतप्त ग्रामस्थांनी मोर्चात विश्वस्तांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। चढ्या दरानं खाद्यपदार्थांची विक्री आणि बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास मज्जाव याच्या विरोधात कल्याण शहर मनसेनं खडकपाडा इथल्या मल्टिप्लेक्समध्ये आंदोलन केलं। यावेळी मनसैनिकांनी बाहेरील खाद्यपदार्थ आणून पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये ते खाल्ले आणि निषेध नोंदवला। रत्नागिरीतल्या झरिये इथल्या पाझर तलावाच्या भिंती खालून मोठ्या प्रमाणात गळती होतीये आणि हा पाझर तलाव फुटण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून झरिये, कुरंग, कोणगे आणि रिंगणे या गावांना प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत।
8 महिन्यांपूर्वी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी या तलावाचं भूमिपूजन केलेलं होतं. कोट्यवधी रुपये खर्चून हा पाझर तलाव बांधला होता. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं उशिरा हजेरी लावलेली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण जून महिन्यात 14 तर यंदा मात्र केवळ 13% पावसानं हजेरी लावली आहे. यातही 6 जून पासून पावसाचे 16 दिवस कोरडेच राहिल्यानं केवळ 8 दिवसच पाऊस झाल्याचं स्पष्ट होतंय. 8 दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या कोल्हापूरच्या जवानाचा आणि त्याच्या मित्राचा ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालाय. सुशांत पाटील असं जवानाचं नाव असून पाटील कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अविनाश चव्हाण हत्ये प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी चव्हाण कुटुंबियांनी केली आहे. तसंच या हत्येचा मास्टरमाइंड दुसराच कुणी असू शकतो त्याचा तपास करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. भंडाऱ्यातील प्रीती बारिया हत्ये प्रकरणी आरोपी आमिर शेख आणि सचिन राऊतला जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2015 मध्ये दरोडा टाकताना केलेल्या हल्ल्यात जबर जखमी होऊन प्रीती बारिया यांचा मृत्यू झालेला होता. नाशिकच्या घोटीजवळच्या खेड भैरवच्या वाडीत तिहेरी हत्याकांडाची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चुलत पुतण्यानं धारदार शस्त्रानं चुलती चुलत भाऊजय आणि एका लहान मुलाची हत्या केली. या प्रकरणी संशयित आरोपी सचिन चिमटेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भाईंदर इथल्या बनावट नोटांप्रकरणी नवघर पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 1.5 लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या आरोपींकडून 1.5 लाखाच्या बनावट नोटांसह 4 तलवारी, 1 कुपरी, 1 एअर पिस्टल आणि 1 बेसबॉल बॅट हस्तगत केली आहे. बुदरगड तालुक्यातील शिक्षक संजय घोडके यांचं खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय. या टोळीकडून 2 चारचाकी वाहनं, 1 तलवार, 1 जांबिया, 2 बेसबॉल बॅट, 9 मोबाईल आणि रोख 6,000 रुपये असा 5,75,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण घाटात कंटेनर चालकाचा ताबा सुटल्यानं झालेल्या भीषण अपघातात चालकासह क्लीनर गंभीर जखमी झालाय. या अपघातामुळे जवळपास 1 तास वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर जवळ 4 गाड्या एकापाठोपाठ एक धडकल्यानं झालेल्या अपघातात 2 जण जखमी झालेत. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून सातत्यानं मुलं पळवून नेणारी टोळी असल्याच्या संशयावरून अनेक गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यात अनेक निर्दोष लोकांनाही मार खावा लागलाय. यासाठी अफवा रोखण्याच्या दृष्टीनं गावागावात बैठका घेऊन पोलीस प्रशासनानं जनजागृती सुरू केली आहे. बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळेला सरकार विरोधात हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. परभणी शहरातील रमाई घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास योजनेचा प्रस्ताव निकाली काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं मोर्चा काढला. येत्या 15 दिवसात हा प्रस्ताव निकाली काढला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. भामचंद्र डोंगर वाचवण्यासाठी वारकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. त्यांच्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे. भामचंद्र डोंगराच्या पाठीमागच्या खासगी जमिनी सरकारनं अधिग्रहित करून तुकोबारायांचा वारसा जतन करावा अशी मागणी वारकऱ्यांची आहे. चिखली तालुक्यातल्या केळवतच्या एका सलून व्यावसायिकानं अनोखा उपक्रम सुरू केलाय. सैनिक आणि माजी सैनिकांची दाढी चांदीच्या वस्तार्यानं हा सलून व्यावसायिक अगदी निःशुल्क करून देतोय. देशासाठी लढणाऱ्या जवानांसाठी आपणही काहीतरी करावं हाच त्यामागचा उद्देश आहे. राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र योजनेअंतर्गत 13 कोटी वृक्ष लागवडीसाठी नंदुरबार जिल्ह्यात 1 जुलै ते 13 जुलै दरम्यान एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी वन विभागाच्या वतीनं रोपं आपल्या दारी ही योजना सुरू केली आहे. मराठवाड्यातील अनाथ विधवा आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबातील 186 विद्यार्थ्यांना कर्तव्य फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. गजानन महाराजांची पालखी विदर्भातून मराठवाड्यात शुक्रवारी दाखल झाली. पायी ही पालखी घेऊन जाण्याचं हे 51वं वर्ष आहे. पालखीचा शेवटचा मुक्काम औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथं होता. त्यानंतर परभणी जिल्ह्यात ही पालखी प्रवेश करणार आहे.
रत्नागिरी इथल्या उक्षी धबधबा खळाळून वाहू लागलेला आहे. 1000 मीटरवरून हा धबधबा कोसळताना पाहण्याचा आणि त्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद काही वेगळाच आहे. कोकण रेल्वे मार्गावर 2 बोगद्यांच्या मध्ये तयार झालेला उक्षी धबधबा पर्यटकांना खुणावतोय. ताडोबात पहिल्यांदाच 3 महिने संपूर्ण पर्यटन बंदी होणार आहे. 1 ऑक्टोबरला ऑनलाईन बुकिंग नंतर सुरू होणार आहे. नाशिकमध्ये 400 दिव्यांग मुलांनी एकत्रित येत सलग तासभर म्युझिकल झुंबा सादर करत विश्वविक्रम केला. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये घेण्यात आलेली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अमेरिकेतील स्टार्की फाउंडेशनच्या मदतीनं कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांना मोफत डिजिटल श्रवण यंत्र वाटप करण्यात आलं. पुणे जिल्ह्यातल्या दौंड शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नागपुरात पहिल्यांदा समलैंगिक समुदायाच्या प्राईड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. सारथी संस्थेकडून आयोजित केलेल्या या फेस्टिवलमध्ये समलैंगिकांशिवाय त्यांच्या समर्थनासाठी मोठ्या प्रमाणात तरुण आणि तरुणी एकत्र आले होते. ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना कॅन्सरविषयी समुपदेशन आणि जनजागृती व्हावी या उद्देशानं मुंबई ऑन को केअर सेंटरचे डॉक्टर प्रदीप केंद्रे यांनी कॅन्सरमुक्त आई हे अभियान सुरू केलेलं आहे. आपलं गाव सावळी विहीर इथून केंद्रे यांनी या अभियानाची सुरुवात केली आहे. संपूर्ण देशात हे अभियान राबवण्यात येणार आहे. बांबू उत्पादन हा वन विभागाच्या अखत्यारीत असलेला विषय आता तिथून वगळण्यात आला आणि शेतमाल म्हणून त्याला मान्यता देण्यात आली आहे. आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर.